नमस्कार. श्री शारदा मठ पुणे आंतरशालेय कथाकथन स्पर्धा 2025-26. आजची गोष्ट आहे स्वतःवर विश्वास हाच यशाचा मार्ग. मित्रांनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला यश लाभणे शक्य नाही. लोक म्हणतात याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणतो आधी स्वतःवरच विश्वास ठेवा. धीराने आणि खंबीरपणे काम करत राहा. स्वामीजींचा हा संदेश आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी अगदी योग्य आहे. पण तो प्रत्यक्षात कसा आणायचा, तर ते स्वामीजींनीच सांगितलेल्या एका गोष्टीतून आपल्या लक्षात येईल. स्वामीजी सांगतात, एक गोपाळ नावाचा छोटा मुलगा होता. तो आणि त्याची आई खेड्यातल्या एका छोट्या घरात राहत. गोपाळची आई रोज अगदी मनापासून श्रीकृष्णाची पूजा करत असे. तिची श्रीकृष्णावर खूप श्रद्धा होती. लहान असताना आई गोपाळला शाळेत पोचवायला जात असे, पण मोठा झाल्यावर तो एकटाच शाळेत जाऊ लागला. शाळेत जाताना त्याला थोडा जंगलातला रस्ता पार करून जावे लागत असे. तिथून जाताना त्याला खूप भीती वाटत असे. त्याने ते आईला सांगितले. आई म्हणाली, बाळा, भिवू नकोस. त्या रानात गायी राखणारा एक मधुसूदन आहे. तो तुझा दादा आहे. आता जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा तू मधुसूदन दादाला हाक मार. गोपाळच्या आईची श्रीकृष्णावर अतिशय श्रद्धा होती, म्हणून तो भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलाच्या हाकेला नक्कीच धावून येईल असा तिचा विश्वास होता. त्यानंतर रानातून जाताना गोपाळ रोज आपल्या दादाला बोलवत असे. तो दादा त्याचा अगदी चांगला मित्र बनला. अशा प्रकारे गोपाळ दादाच्या सोबतीने आनंदाने शाळेत जात असे. एकदा शाळेतल्या गुरुजींच्या म्हणजे सरांच्या घरी काही कार्यक्रम होता. गुरुजींनी सांगताच प्रत्येक मुलाने घरून काही ना काही वस्तू आणली. पण गोपाळ खूपच गरीब होता, म्हणून त्याने दादाकडेच काहीतरी मागायचे ठरवले. मधुसूदन दादांनी गोपाळला एक दुधाचे भांडे दिले. गोपाळला खूप आनंद झाला. त्याने ते भांडे गुरुजींना भेट म्हणून दिले. गुरुजींनी भांड्यातले दूध एका मोठ्या भांड्यात ओतले. पण बघतात तो काय, ते रिकामे भांडे पुन्हा दुधाने भरून गेले. असे अनेक वेळा झाले. ते पाहून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले. गुरुजींनी गोपाळला विचारले. गोपाळने मधुसूदन दादाबद्दल त्यांना सांगितले. त्यावर गुरुजी म्हणाले, मलाही तुझ्या दादाला भेटायचे आहे. मला तुझ्याबरोबर जंगलात घेऊन चल. गोपाळ आनंदाने त्यांना रानात घेऊन गेला. खूप हाका मारूनही दादा काही बाहेर आला नाही. मग गोपाळ रडत रडत म्हणू लागला, दादा, जर तू आला नाहीस तर मी खोटं बोलतोय असं गुरुजींना वाटेल. गोपाळने असे म्हणताच आवाज ऐकू आला. अरे गोपाळ, तुझ्या आईचा आणि तुझा माझ्यावर जो विश्वास आहे त्यामुळेच मी तुला भेटलो. पण ज्यांना मी हवा आहे त्यांना माझ्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवावी लागेल. स्वामीजींनी ही गोष्ट का सांगितली आहे माहिती आहे? तर विश्वासाचे महत्त्व सांगण्यासाठी. विश्वास म्हणजे नक्की असणं, नक्की माहीत असणं, मनाची ठाम समजूत. मला वाटतं की आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला नक्की माहीत असलं की अभ्यास केला की आपल्याला तो विषय कळेल आणि यश मिळेल, हो ना? संगीत, नृत्य किंवा कोणतीही कला शिकताना खेळामध्ये पटाईत होण्यासाठी हाच विश्वास आपल्या मनात असायला हवा, तरच आपण यशस्वी होऊ. चला तर स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःवर विश्वास ठेवूया. मग यश आपलेच आहे. धन्यवाद.